नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर तुम्ही मागच्या जे मी प्रेग्नन्सी रिव्हील केली त्या व्लॉगला खूप सारं प्रेम दिलं. त्याबद्दल सगळ्यांचं खूप सारं आभार. थँक यू. वाटलं पण नव्हतं की इतका सारा रिस्पॉन्स येईल आणि सगळ्यांचा रिस्पॉन्स खूप छान होता. काही कमेंट पण होत्या की म्हणजे उलटी वगैरे होतीये का? तर मला उलटी म्हणजे होत्या म्हणजे असं जास्त ना मळमळते, पण जास्तच असं गोडधोड काहीतरी खाल्लं ना मग होते उलटी. पण इतकं नाही, मग काहीतरी जरा खायचं आणि मग फिरायचं असंच चालू आहे. जास्त जेवण नाही जात आहे. हा प्रॉब्लेम व्हायला लागलाय. त्यामुळे उलटी होते त्यामुळे मग मी खाणंच जरा कमी केलंय आणि दूध तर अजिबात म्हणजे पिणं होतच नाही आहे मला. आज सकाळीच थोडंसं दूध पिलं तर लगेच उलटी झाली. म्हणजे आणि काय व्हायला लागलंय, की मी जेवलो ना माझं डोकं दुखायला लागलं. काय वेगळेच हा पण म्हणते काय वेगळंच होतं तुला. म्हणजे नाही जेवलं ना, की मी नॉर्मल असते आणि जर मी आता काय खाल्लं, की बस डोकं जड होतं आणि पहिले 2-3 महिने जरा जास्त त्रास झाला. आता बस थोडंसं असं वाटतं, की गळ्याला आल्यासारखं असं. पण उलटी एवढी नाही होत आहे, पण असं गरगरते जरा जास्त. हा त्रास व्हायला लागला मला. तर मी हा व्लॉग यासाठी बनवालोय, की मी एक मागं व्लॉग टाकला होता, की ज्यामध्ये मी सांगितलं होतं, की मी काही प्रेग्नन्सी म्हणजे काही मेडिकल रिपोर्ट्स सर्च केले Googleवरती माझी चूक झाली. तर मी ते डिटेल नव्हते सांगितले. तर ते रिपोर्ट मी प्रेग्नन्सी रिलेटेडच होते. तर मी आता काल रिव्हील केलं त्यामुळे मी आज डिटेलमध्ये सांगते, की नेमकं काय माझं चुकलं होतं. तर जेव्हा मला कन्फर्म झालं तेव्हा पहिला फर्स्ट आम्ही एम-आर-आयमध्ये दाखवलं. त्यानंतर मग आम्ही तिथून आम्हाला एम-एचला रेफर केलं. मग एम-एचला गेलो. मला वाटते 1 महिना 8 दिवसच फक्त झाले होते. मग गेलो एम-एचला आणि काय झालं, एकतर पहिल्या दिवशी गेलो, त्या दिवशी आम्हाला माहीत नव्हतं, ओ-पी-डी नव्हती त्या दिवशी. पुन्हा रिटर्न आलो. परत दुसऱ्या दिवशी म्हणजे जाताना पहिल्या दिवशी आम्ही सोबत गेलेलो. पण त्या दिवशी ओ-पी-डी नव्हती. मग ह्यांना सारखं तर सुट्टी भेटणार नाही. त्यामुळे मग दुसऱ्या दिवशी मी एकटीच गेलो. तर ट्रेननी गेलो कारण इथून एम-एच म्हणजे थोडं लांब आहे. पहिला कसं त्या कॅन्टमध्ये काय होतं, की कॅन्टमध्येच एम-एच होतं. एम-आय-रूमची गाडी वगैरे यायची. इथं थोडासा प्रॉब्लेम होतोय. तर इथं काय झालं, इथं आम्ही देहू आणि गाडी हे एम-एच आहे खडकीला. तर थोडं लांब पडतं. मग इथून मला स्टेशनला जायचं. स्टेशनला मी गाडी लावून मग पुन्हा ट्रेननी मग पुन्हा तिथून थोडा ऑटो करून मग एम-एच असा मला वाटतं एक पाऊण तासाचा रस्ता पडतो. तर मग मी एम-एचला गेलो. दुसऱ्या दिवशी एकटीच गेलो डॉक्टरनी चेक केलं. तर चेक करायच्या आधी काय झालं सांगते मी तुम्हाला. तिथूनच सगळा प्रॉब्लेम झाला. गेलो मग डॉक्टरने ना आता मी तुम्हाला एम-एचमध्ये कसं असतं, की असे आम्हाला एक बुक घालायला लावले. त्याच्यामध्येच ते पूर्ण रिपोर्ट वगैरे लिहितात. आता हे मी फ्रंट कॅमेरामध्ये बनवते. तर नाही दिसायचं तुम्हाला. तर काय झालं, तर इथे काय लिहिलं होतं फर्स्ट डॉक्टरनी SLIUF असं लिहिलं होतं. ठीक आहे. जेव्हा मला फर्स्ट सगळी हिस्ट्री विचारली, की काय म्हणजे बाळ किती वर्षाचं आहे वगैरे, काय अबॉर्शन वगैरे जे काही त्यांचे रेग्युलर क्वेश्चन्स असतात ते त्यांनी विचारले. त्यानंतर मग चेक करायच्या आधी त्यांनी हा वर्ड लिहिला SLIUF. ठीक आहे. आणि मग चेक केलं डॉक्टरनी. चेक केल्यानंतर तो वर्ड रफ केला त्यांनी. ठीक आहे. तिथूनच सगळा घोळ झाला. वर्ड तो रफ केला. मग त्यांनी सेकंड पेजवर SIUGS असं लिहिलं. म्हणजे त्यांचं काहीतरी शॉर्ट फॉर्म वगैरे असेल काहीतरी. कॅपिटल लेटर्समध्ये SIUGS लिहिलं त्यांनी. तर मग डॉक्टर काय बोलले, की म्हणजे खूप लवकर आला प्रेग्नन्सी म्हणजे अर्ली प्रेग्नन्सी आहे. आता फक्त म्हणजे दिसते, की गर्भ आहे. पण अजून तर 1 महिना 8 दिवसात काय धडकन वगैरे काहीच नाही. तर ते काय बोलले, की आणि 15 दिवसांनी यायला सांगितलं मला. मग डॉक्टर बोलले, की हा नॉर्मल आहे. आणि एक मला गोष्ट सांगितली होती डॉक्टरनी, ती पण मी शेअर करते. तर ते एक रिस्की होतं, की माझ्या ना गर्भपिशवीमध्ये पाण्याचा बबल होता. तर तो बबल ना 5
5 सेंटीमीटर, 5 mm, 5 mm की 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर, 5 सेंटीमीटर आणि 5/4चा बबल होता पाण्याचा. तर डॉक्टरनी हे पण सांगितलं. मग मला भीतीच वाटायला लागली आता पाण्याचा बबल म्हटलं. मग त्यानंतर ना डॉक्टर काय बोलले, मी विचारलं डॉक्टरना की काही टेन्शनचं आहे का? तर ते बोलले काही नाही, आपण बघूयात म्हटले. म्हणजे म्हणजे अनेक जेव्हा 15 दिवसांनी याल तेव्हा बघूया म्हटले. ठीक आहे. मग मी आलो. मग मला डॉक्टरनी ब्लड टेस्ट वगैरे ज्या आपल्या नॉर्मली ब्लड टेस्ट असतात, थायरॉईड, शुगर वगैरे, HIV च्या वगैरे टेस्ट सगळ्या लिहून दिल्या. मग मी त्या दिवशी नेमकं काय झालेलं मी की 7च्या ट्रेनने गेलेलं, त्यामुळे पटकन माझं झालं. 9 वाजेपर्यंत माझं झालं होतं सगळं दाखवून. आणि मग मी म्हणजे न काय खाता पिताच गेलेलं, म्हणलेलं की ब्लड टेस्ट करूनच यायचा. तर माझं तेही काम झालं, डबल फेरा नको म्हणून. मग ब्लड टेस्टला गेलो. ब्लड टेस्ट म्हणजे ब्लड वगैरे दिलं. मग 2 तासानं परत ते ग्लुकोजची टेस्ट होती, त्या टेस्ट दिल्या. आणि तेव्हा ट्रेन म्हणजे 12 नंतर डायरेक्ट 3 वाजता ट्रेन असते. मग हे मला न्यायला आले त्या दिवशी. माझ्या ब्लड टेस्ट 12च वाजले आणि स्टेशनपर्यंत जाऊपर्यंत मग ट्रेन चुकलीच असते. मग त्यामुळे मग हा न्यायला आला. त्यानंतर घरी आलो. मग सगळं ठीक होतं की बाबा हा डॉक्टर बोललेले की आहे नॉर्मल, बघूया 15 दिवसात. घरी आलो. माझ्याकडे बुद्धी कुठून सुचली काय माहीत. मी Googleवर सर्च केलं. तिथं अशी बोंबाबोंब झाली की जो फर्स्ट वर्ड होता, जो डॉक्टरनी रफ केला, तर त्याचं मीनिंग काय होतं की सिंगल लाईव्ह इंट्रायुरिन इंट्रायुरिन का काहीतरी असंच, हे फिटस म्हणजे आपल्या गर्भामध्ये एकच जिवंत गर्भ आहे, तो म्हणजे जिवंत आहे, नॉर्मल आहे, त्याला हार्टबीट वगैरे आले, असा त्याचा वर्डचा मिनिंग होता. डॉक्टरने जो रफ केला त्याचा. आणि जो सेकंड लिहिला त्याचा मिनिंग असा होता की तुम्ही गुगलवर खरं सर्च करा, SIUGS, ठीक आहे. तर त्याचा मी सर्च केला, काय आलं माहिती आहे की म्हणजे ट्विन्स प्रेग्नेन्सी आहे आणि रिस्की आहे. कारण म्हणजे दोन्ही प्रेग्नेन्सीने एकच प्लेझेंटामध्ये आहेत दोन्ही पण. आणि काय झालंय की बाळांना ग्रोथ म्हणजे कमी आहे आणि न्यूट्रिशन्स वगैरे बाळांना नीट पोहोचत नाही आहेत. आणि एका बाळाची वाढ खूप कमी आहे, एका बाळाची वाढ खूप म्हणजे नॉर्मल आहे, पण एका बाळाची वाढ खूप कमी आहे. म्हणजे अशी रिस्की प्रेग्नेंट म्हणजे मीनिंग बेकारच होता त्याचा. आणि काय झालं, ट्विन्स म्हटलं की माझं डोकं तिथंच फिरलेलं. कारण की मला पटलं का ट्विन्स, कारण माझे जे सासरे आहेत ते ट्विन्स होते. त्यामुळे मग मला वाटलं जेनेटिक आलं का काय. आणि मला पहिल्यापासून हा मला डाऊट होता की अरे बापरे, मला सेकंड टाइम ट्विन्स झाले तर काय करायचं. कारण जेनेटिक असलं तर कुठून तर होण्याची शक्यता असतेच. मग ती भीती होती मला. मग त्यानंतर ना ते सर्च केलं. ट्विन्स होते, मला एकतर एकच पाहिजे होतं, दुसरं नकोच होतं. त्यात 3 म्हटल्यावर मला नको नको वाटत होतं. मी एवढा आरडून गोंधळ केला. मी मम्मीला फोन केला. मी ह्याला म्हटलं मला बाळ नकोय, मला खालीच करायचं आहे. कारण मी 2 नाही सांभाळू शकत. त्यात 2 आहेत ते पण म्हणजे त्यांचं काही हेच नाही की वाढ नाही, काय नाही, काही प्रॉब्लेम्स त्यांच्यात. मग जास्तच भीती वाटायला लागली. मी सगळ्यांना रडून फोन केले. त्यानंतर अक्षय म्हणाला, "दीदी रडू नको. तू एक वाटलं तर आम्हाला दे, खरं शांत हो." मी म्हटलं, "नाही, मला नकोच आहे बाळ. एकतर म्हणजे एक बाळ चांगलं नाही, एक आहे त्यात." असं काय काय लिहिलंय. त्यांनी अक्षरशः मला ते ChatGPTवर कुठं विचारलं, AIवर विचारलं. तर तिथं मीनिंग ठीक दाखवत होता आणि मी जे Googleवर सर्च केलं ते विचित्रच मीनिंग दाखवत होता. मग मी एवढा रडून गोंधळ केला आणि MHला तर जाऊ शकत नव्हतो. कारण सोमवारची OPD झाल्यानंतर डायरेक्ट बुधवारी असते. मग संध्याकाळपर्यंत माझा इतका हाल बेकार केला मी. नवऱ्याचा हाल, डोकं खराब केलं, मम्मीचं डोकं खराब केलं, सगळ्यांचंच डोकं खराब केलं. तर मग आम्ही काय केलं, इथे माझी एक फ्रेंड आहे, तर तिच्या ओळखीचे एक गायनोकॉलॉजिस्ट आहेत, त्यांच्याकडे गेलो. मग ती म्हटली, "ये आपण जाऊया." मग मी त्यांच्याकडे हे जे आहेत रिपोर्ट घेऊन गेलो. मग ते काय म्हटले की याचा मीनिंग असा येतो की सिंगल आहे, इंट्रायुरिनमध्ये एक स्लॅग स्लॅग का काय तर असतं बाबा, म्हणजे गर्भ दिसतोय. सिंगल गर्भाशयाच्या आत एक गर्भ आहे.
फक्त इतकाच त्याचा मिनिंग आहे. त्याचा असं ट्विस्ट वगैरे असं काही मिनिंग नाहीये. तेव्हा कुठं मला जीवात जीव आला आणि ते पाण्याच्या बबलचे पण त्यांनी काय म्हटले, की फर्स्ट म्हणजे प्रेग्नन्सीच्या फर्स्ट पिरियडमध्ये असा बबल होऊ शकतो. तर ते पण काही भिण्याचं कारण नाही आहे. तेव्हा कुठे माझा जीवात जीव आला आणि मग मी शांत झालो. मग सगळ्यांना जेव्हा मम्मीला फोन केला, की असं-असं आहे, तर मम्मीने इतक्या शिव्या दिल्या मला, "तू स्वतःचं डोकं काढ." परत मला सांगितलं, की Googleला काहीही सर्च करायचं. त्यामुळे मी आता काहीही असू दे, मी Googleला अजिबात सर्च करत नाही. तर तुम्हीही सर्च करू नका. कधी-कधी काय होतं, Google सुद्धा धोका देतं. तर ही माझी चूक होती, जे मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलं, पण नेमकं काय होतं ते सांगितलं नव्हतं. ते आता मी तुम्हाला क्लिअर केलं. कमेंट आली होती, की डिटेलमध्ये सांगा, तर मी हे डिटेलमध्ये सांगितलं. तर हा होता माझा बेकार एक्सपिरियन्स. म्हणजे राहायच्या आधीपासून बोंब तर होतीच, काहीतरी घोटाळे चाललेलेच आणि राहिल्यापासून पण खूप घोटाळे, अजून खूप सारे घोटाळे. आणि ते पाण्याच्या बबलचं काय झालं मी सांगते. टेन्शनचं काहीच नाहीये. मी आता दिसेल तुम्हाला कसं सांगता येत नाही. तर इतका मोठा पाण्याचा बबल होता हा. आणि हे आमचं पा तर हे मला वाटतंय अं, 4थ्या आठवड्यातलं आहे. फर्स्ट टाईम जेव्हा गेलो होतो तेव्हाच आहे. तर आता आहे सगळं नॉर्मल. तर बघूयात पुढे काय होतं. तर हा होता माझा एक्सपिरियन्स बेकार. खूप सारे म्हणजे तिथं पानचटपणा चाललाय माझ्या आयुष्यात. काही पण करायला. मग आता तेव्हापासून ठरवलं, की Googleवर काहीही सर्च करायचं नाही. तर हा होता आजचा व्लॉग, ज्याच्यामध्ये मी तुम्हाला म्हणजे शेअर केलं, की नेमकं काय झालं होतं माझ्या जेव्हा फर्स्ट मी अपॉइंटमेंटला गेलो होतो डॉक्टरांकडे तेव्हा. पण आता आहे सगळं नॉर्मल. त्यानंतर मी पुन्हा गेलो. मग काय-काय झालं, हा होता माझा फर्स्ट मंथ. फर्स्ट मंथमध्ये हेच झालं, की मला माझं अजूनही डोकं जास्त दुखतंय. हाच त्रास व्हायला लागलाय आणि जेवलं ना, की बस इथं असं आल्यासारखं वाटतंय. उलटी जास्तच जर झालं तर उलटी होत्या. पण जास्त गरगरतंय आणि डोकेदुखी हा त्रास आहे. बाकी काही त्रास नाही आणि बस झोपू वाटायला लागलंय. आणायच्या टाईम मी खूप ॲक्टिव्ह होतो आणि ह्यावेळी मी काहीच हालचाल करत नाही. तसं करतोय कामं, पण असं पोंदू झाल्यासारखं झालं. तर चला मी असेच माझे प्रेग्नन्सीचे एक्सपिरियन्स शेअर करत राहीन. तर हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि तुम्हालाही खरंच माझंही मत आहे, तुम्ही कोणतेही रिपोर्ट्स ऑनलाईन सर्च करण्यापेक्षा डिरेक्टली डॉक्टरांना भेटून ते सजेस्ट कन्सल्ट केला तर खूप भारी. कारण हे ऑनलाईनचा काहीच भरोसा नाही. कधी-कधी येतं, असं नाही की कधी-कधी येतात चांगली इन्फॉर्मेशन. पण कधी-कधी असं डोक्याला ताप होतो. तेव्हापासून मग आम्ही कोणतेही म्हणजे मी कोणतीच गोष्ट आता ऑनलाईन सर्च करत नाही. काय असेल ते फेस टू फेस एखाद्याशी बोलून केलेलं म्हणजे डिस्कशन केलेलं बरं, पण असं काही नको. तर चला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. नेक्स्ट व्लॉग तुम्हाला काय हवंय तर नक्की कमेंट करा. काही गोष्टी जर तुम्हाला आणखी जाणून घ्यायच्या असतील तर. चला बाय.